आपण पाहताय आजचा हा वेगळा 0 आवर आणि ही रचना जी तुम्ही आजूबाजूला पाहताय ही विमानाची रचना आणि आपल्यापैकी अनेकांनी यात प्रवास केला असेल। गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेली घटना ही बोईंग विमानातली होती। हे बोईंग विमानाचं जरी रचना नसली तरी कल्पना येण्यासाठी ही रचना आपल्या समोर सादर करतोय आम्ही। वस्तुतः असा विमान प्रवास हा सुखद विमान प्रवास असतो, लांबचा विमान प्रवास असतो आणि तुमच्या प्रियजनांना भेटण्यासाठी तुम्ही विमानाचा कारण लवकरात लवकर प्रवास व्हावा म्हणून वापर करत असता। मात्र अहमदाबादमधून लंडन गॅटविकला जाणाऱ्या फ्लाइट AI-171 चा आज टेक ऑफ नंतर लगेचच अपघात झाला। या हल्ल्यात दोन्ही पायलट, फ्लाइट क्रू आणि सर्वच्या सर्व 242 प्रवासी मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे। अहमदाबादमधून दुपारी 1:38 निघालेल्या या बोईंग 7878 विमानामध्ये 242 प्रवासी आणि क्रू सदस्य होते। यापैकी 169 जण भारतीय नागरिक आहेत। 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक विमानात होते। ही दृश्य आपण पाहताय ती दृश्य प्रत्यक्ष अहमदाबाद विमानतळाच्या सीसीटीव्ही मधून घेतलेली दृश्य आहेत, ज्यामध्ये हे विमान सरळ सरळ आपल्याला दिसते कशा प्रकारे उड्डाण केल्याच्या काही सेकंदातच विमानतळाच्या बाहेरच्या वस्तीच्या भागात कसं कोसळलं। आणि त्यामुळे सर्वांसमोर हा प्रश्न आहे की हे नेमकं अखेरीत घडलं तरी कसं। हे विमान नागरी वस्तीत कोसळल्यामुळे 25 जण गंभीर जखमी झाले आहेत। आता त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। या दुर्घटनेमुळे आपण सारे हादरलो आहोत। आपल्या सर्वांच्या सहवेदना, तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या ABP माझाच्या सहवेदना मृतांच्या नातेवाईकांसमवेत आहे। भारतात एकीकडे नागरी हवाई वाहतूक विमानतळांची संख्या वाढत असताना अधिकाधिक सामान्य भारतीय विमान सेवेचा लाभ घेऊ लागले असताना ही दुर्घटना समोर घडली। एकीकडे या विमान अपघाताचा संबंध अहमदाबाद एअरपोर्ट परिसरातील पक्षांच्या उपद्रवाशी, इंजिनमधल्या बिघाडाशी किंवा अन्य गोष्टींशी लावला जातोय आणि दुसरीकडे बोईंगच्या ड्रीम लाइनरसह अन्य विमानांच्या याआधी समोर आलेल्या तांत्रिक अडचणी त्रुटींकडे सुद्धा बोट दाखवलं जात आहे। आता या संदर्भात प्रत्यक्ष ब्लॅक बॉक्स काय माहिती देतोय आणि तसंच हवाई वाहतूक मंत्रालय खुद्द बोईंगकडून होणारा तपासच आपल्याला अधिक माहिती देऊ शकेल। आपण ही पाहतोय आपल्या सगळ्यांना हादरवून टाकणारी दृश्य। कल्पना करा, विमान उडालेलं आहे आणि सरळ काही सेकंदातच हे विमान त्याच्या जणू काही शेवटच्या या प्रवासावर निघालं होतं आणि हा अपघात होतो आणि 240 पेक्षा जास्त मृत्युमुखी। आणि पुढे जाण्यापूर्वी आपण पाहूयात या दुर्घटनेशी संबंधित ही अशी काही प्रमुख दृश्य जी तुमच्या माझ्या मनावरून आता कधीही पुसली जाणार नाहीत। ही दृश्य नव्हेत, मृत्यूच्या थैमानाची जणू कहाणी सांगणारे साक्षीदार आहेत। ही त्याची ही दृश्य आहेत। आपण एक एक करून बघूयात की कशा प्रकारे आभाळ कोसळलं। नाही, आभाळ नाही, खरं तर हे विमान कोसळलं आणि त्यामुळे या कुटुंबियांवरती आभाळ कोसळलं। आपण ही सगळी दृश्य बघूयात एक एक करून कोणकोणती दृश्य आहेत की ज्याच्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या आणि त्या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या मनावरती कोरली जाणार आहेत। ही दृश्य एका वेगळ्या अँगलने घेतलेली आहेत, ज्याच्यामध्ये ते विमान प्रत्यक्ष वस्तीवर पडल्यानंतर जो आगीचा लोट तयार झाला त्याची दृश्य। सगळ्यात पहिला आलेला व्हिडिओ हा विमानाचा मागचा भाग, टेलचा भाग आहे, जो तिकडच्या एका इमारतीवरती अडकून राहिला होता। त्याची दृश्य आपण पाहतोय। विमानाचा हा काही भाग तिकडच्याच एका इमारतीवरती पडलाय। हा एक वसती असलेला भाग आहे। तिथे एका ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय सुद्धा आहे। ही दृश्य ज्यामध्ये या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्याचे मृतदेह घेऊन जातानाची दृश्य आहेत। ती दृश्य थोडीशी डिस्टर्बिंग, तुम्हाला वेदना देणारी असल्यामुळे आपण ब्लर केलेली आहेत। आणि या इमारती आपण बघतोय की ज्या काळवंडलेल्या आहेत, कारण तिकडे आपण कल्पना करू शकतो काही लाख लिटर पेट्रोल इंधन ज्या टाक्यांमध्ये भरलं होतं त्या विमानाचा स्फोट झाल्यानंतर, कारण हे विमान जात होतं कुठून, अहमदाबाद ते लंडन, आणि त्यामुळे एवढ्या प्रचंड हजारो लिटर पेट्रोलचा भडका उडाल्यानंतर जे होईल तेच आपल्याला तिथे बघायला मिळतंय। ही आणखी काही दृश्य आपण बघतोय की हा स्फोट किती मोठा असू शकतो। अतिशय मजबूत असलेल्या गोष्टींचा सुद्धा कशा चिरफळ्या उडालेल्या। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान या मेघानी नगरमधील सिव्हिल रुग्णालयाच्या TB विभागावर कोसळलं। विमान कोसळलं त्या भागात 20 ते 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। विमानाचा काही भाग BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवरही कोसळला। विमान कोसळलं त्यावेळी या हॉस्टेलमध्ये राहणारे निवासी डॉक्टर जेवण करत होते। हॉस्टेलच्या मेसवर विमान कोसळलं। या अपघातात हॉस्टेलच्या परिसरातील कार, गाड्या जळून खाक झाल्या। या हॉस्टेलमधील 25 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे आणि कोणतीही आणखी दुर्दैवी घटना घडू नये अशीच आपल्या सगळ्यांची प्रार्थना आहे।
दरम्यान या विमानात भारतीयांसोबतच ब्रिटिश, पोर्तुगीज आणि कॅनडाचा नागरिक देखील होते. पाहूया त्याबद्दलची सविस्तर माहिती. आपण बघतोय एकूण 169 प्रवासी भारतीय होते. ब्रिटिश 53, कॅनेडियन 1, पोर्तुगीज 7 असे एकूण 242 प्रवासी. साधारणपणे ड्रीमलाइनरची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, प्रवासी वाहनाची क्षमता 250 ते 55 पर्यंत असू शकते. क्रू मेंबर्स यातले होते 12 जण. कल्पना करा की हा अपघात तुम्ही पाहिला असेल तर काय तुमच्या मनावरती त्याच्या प्रतिमा नोंदवल्या जातील. जर का असे साक्षीदार जेव्हा समोर आले तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहूया. यहीं मेरे ऑफिस में बैठी थी, जैसा धड़ाका हुआ मैं वहाँ ऑफिस से वहाँ गई. बहुत बड़ा प्लेन क्रैश हुआ था, तो बहुत धुआं और आग लगी थी. जो डॉक्टर्स के फ्लैट थे उनको बहुत डैमेज हुए हैं और उसमें से कितने डॉक्टरों को हमने निकाला है, लोकल कार्यकर्ता और सब मिलके. बाद में जो प्लेन में से निकाले हैं वो लोग भी बहुत बड़ी दुखद दुर्घटना. बहुत कितने लोगों की मौत, कुछ अभी कोई अंदाजा नहीं लग रहा है. ये ऐसी खबरें चल रही है रूपानी साहब थे, ऐसा कुछ नहीं, आपको अभी पता है? ऐसा कुछ पता नहीं है. वस्तुतः अशा दुर्घटनेमधले सगळेच आपले आहेत. कोणी गुजराती असतील, कोणी ब्रिटिश असतील, पण अपघात आपल्याच जमिनीवर घडलेला, भारतात घडलेला आहे. पण तरी सुद्धा शेवटी महाराष्ट्रातलं कोणी नाव म्हटलं की आपल्या मनातली एक वेगळी तार छेडली जाते, कारण कोणीतरी आपल्या घरातून तिकडे गेलेलं आहे. विमानातील दगावलेल्या क्रू मेंबर्सपैकी 3 जण महाराष्ट्रातले होते. यातील एक अपर्णा महाडिक होत्या. महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातेवाईक होत्या. त्या विमानातील सिनियर क्रू मेंबर्सपैकी एक होत्या. दुसरं नाव दीपक पाठक, आपल्या मुंबईजवळच्या बदलापूरचा राहणारा दीपक. टेक ऑफच्या आधी त्यानं त्याच्या फेसबुकवर पोस्ट देखील केली होती. मी आता लंडनला जातोय असं त्यानं लिहिलं होतं. त्याला किंवा त्या क्रू मेंबर्सना किंवा त्या प्रवाशांना काय कल्पना की ते प्रवासाला तर चाललेले आहेत, मोठ्या प्रवासाला तर चाललेले आहेत, पण हा प्रवास जरा फारच मोठा प्रवास होता. हा परत न परतीचा प्रवास होता. अहमदाबादच्या या अपघातग्रस्त एअर इंडिया विमानात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते. विजय रुपाणी हे लंडन दौऱ्यावर चालले होते. विमानाच्या बिझनेस क्लासमधून ते प्रवास करत होते. रुपाणी यांचा बोर्डिंग पासची कॉपीही माध्यमांच्या हाती लागली. एअर इंडिया प्रवाशांच्या यादीत रुपाणी हे 12व्या नंबरवर होते अशी माहिती मिळते. बिझनेस क्लासमधील 2D या सीटवरून ते प्रवास करत होते. हम तो बहुत चिंतित है. हम बाजू में ही रहते हैं. मैं ज्यादा नहीं बोल सकती. कितने साल से आप दोनों यहाँ पे रहते हैं? 35 साल से रहते हैं. 88 से रहते हैं हम. हमारे साथ ही रहते हैं. हम फैमिली जैसा ही है. मेरा हस्बैंड है, वो फैमिली डॉक्टर है उसका. और मैं तो मान ही नहीं सकती कि ऐसा हो सकता है. दरम्यान गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अल्प परिचय पाहूया. विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956चा. म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळे कुटुंब राजकोटमध्ये स्थायिक झालं होतं. गुजरातच्या सौराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी BA LLBचं शिक्षण पूर्ण केलं. भाजपच्या महिला आघाडीच्या सदस्य अंजली यांच्याशी त्यांनी विवाह केला. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा त्यांचा परिवार होय. एका मुलाचं यापूर्वी कार अपघातात निधन झालं होतं. 2006 ते 2012 ते राज्यसभा सदस्यही होते. 2014 मध्ये राजकोट पश्चिम मधून त्यांनी आमदारकी त्यांना मिळाली होती. 2016 मध्ये गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्रीही ते झाले. सध्या पंजाब आणि चंदीगडचे ते भाजप प्रभारी होते. या अमेरिकी बोईंग कंपनीचे ड्रीमलाइनर 787 हे विमान काही साधंसुधं विमान नाही. नागरी हवाई प्रवासासाठी हजारो किलोमीटरची प्रचंड अंतर पार करण्यासाठी बनवण्यात आलेलं हे अतिशय सोफिस्टिकेटेड विमान जणू उडता हवाई महाल होता. विमान अभियांत्रिकीतील श्रेष्ठत्व दर्शवणाऱ्या या विमानाची वैशिष्ट्य पाहिल्यानंतर त्याच्या ताकदीचा, आवाक्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. ग्राफिक्सद्वारे पाहूया. ड्रीमलाइनरची वैशिष्ट्य कमी वजनाचं, धातूंपेक्षा हलक्या संमिश्र पदार्थानं बनलेलं विमान. विमानाची लांबी 56 मीटर, उंची 17 मीटर. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाला 2 इंजिन,
विमानाची इंधन क्षमता 1,26,000 लिटर. विमानाची गती 954 किलोमीटर प्रति तास. तर आसन क्षमता 250हून अधिक. विमानाची किंमत 2.18 कोटी. लांब अंतरासाठी निर्माण केलेलं हे विमान हे जगातल्या वैमानिकी किंवा हवाई वाहतुकीमधलं एक मार्वल चमत्कार मानला जात असे. युरोप, आशिया आणि अमेरिकेला प्रवास करण्यासाठी हे योग्य विमान मानलं जायचं, अजूनही मानलं जातं. कमी इंधन वापरून जास्त अंतर या विमानाद्वारे गाठता येणं शक्य होतं. एअर कंडिशनिंग, व्हिज्युअल मनोरंजन प्रणाली आणि कनेक्टिव्हिटी संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असं हे ड्रीमलायनर विमान आणि अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर. या विमानाचं उड्डाण 4 शक्तींवर, 4 प्रमुख पॉवर बेसवरती आधारित, लिफ्ट, ड्रॅग, थ्रस्ट आणि वेट या 4 शक्तींवर आधारित हे विमान होतं. अर्थात या विमानाचे फक्त फोटो दाखवल्यामुळे किंवा त्याचा व्हिडिओ तुम्ही टीव्हीवर, वेबसाईटवर बघत असाल तर त्याच्याने तुम्हाला अजूनही या विमानाचा खरा विस्तार, आतली रचना, बैठक व्यवस्था हे केवळ बाहेरून विमानाचे फोटो किंवा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येणार नाही. आपण तुम्हाला आता आतून दाखवणार की हे विमान आहे तरी कसं. आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष एअरपोर्टच्या सीसीटीव्हीने ही दृश्य टिपली होती अपघाताची, ती आपण दाखवतोय. आणि आता माझ्या मागे आहे ड्रीमलायनर विमानाचा एक आडव्या पद्धतीने घेतलेला सांगाड्याचा हा पूर्ण आम्ही मॅप तुम्हाला दाखवतोय. हा टेलचा भाग आहे, म्हणजे विमानाच्या सगळ्यात मागचा भाग, आणि हा सगळ्यात पुढचा भाग आहे. आता तुम्हाला थोडी कल्पना येण्यासाठी की रुपाणी कुठे बसले होते याची जर का कल्पना दिली तर तुमच्या लक्षात येईल. या विमानाचा ही जी इथे डी नावाची तुम्हाला सीट दिसत असेल, या D2च्या इथे बसले होते विजय रुपाणी. म्हणजे अतिशय विमानाचा जो पुढचा, ज्याला आपण क्लब क्लास म्हणतो, बिझनेस क्लास म्हणतो, तिथे बसले होते विजय रुपाणी. आणि जो वाचलेला आहे, जो मुलगा वाचलेला आहे, जो तरुण वाचलेला आहे, तो ज्या 11 नंबरच्या ठिकाणी बसला होता, ती जागा होती ही A11 ची जी जागा होती ती होती इकडे. हा 11 नंबरची ही रो आहे, ही रांग आहे. ए म्हणजे सगळ्यात खिडकी जवळच्या ज्या रांगा आहेत त्या सगळ्या A मध्ये येतात. तेव्हा ए या रो मध्ये असलेल्या प्रत्येक जागा ही खिडकीची जागा असते. तिथे 11व्या क्रमांकावरती बसला होता हा तरुण, जो या सगळ्या अपघातात आश्चर्यकारकरित्या वाचला. असा हा विमानाचा सगळा सांगाडा आहे. पुढच्या बाजूला अर्थातच कॉकपिट, त्याच्या मागे साधारणपणे ते जे क्रू मेंबर्स असतात त्यांच्यासाठीच्या गोष्टी ठेवलेल्या असतात, सगळ्या प्रवाशांना सर्व्ह करणाऱ्या काही गोष्टी असतात, त्याच्यासाठीचे कोल्ड स्टोरेज म्हणा, फ्रीज म्हणा किंवा अन्य काही कप्पे असतात. त्यानंतर सुरू होतो तो बिझनेस क्लास, त्याच्यानंतर आणखी प्रीमियम इकॉनॉमी क्लास, आणि त्यानंतर सगळा बाकीचा इकॉनॉमी क्लास असा सगळा पूर्ण सुरू होतो. आपण सगळ्यांनी प्रवास केला असेल विमानाच्या नियमाप्रमाणे. विमानाच्या एकदम शेवटी मधल्या भागामध्ये आणि नंतर पुढच्याही भागामध्ये इमर्जन्सी एक्झिटसाठीचे दरवाजे असतात याची आपल्याला कल्पना आहे. तिथल्या सगळ्या चेअर्सना, तिथे ज्या त्या दरवाजापाशी चेअर्स असतात त्यांना खास इन्स्ट्रक्शन दिलेली असते. तिथल्या लोकांना खास पद्धतीने सांगितलं असतं की हा दरवाजा उघडल्यानंतर उघडावा कसा किंवा काय करावं. या सगळ्या गोष्टीच्या अनेकदा विमान सुरू होताना, टेक ऑफ होण्याच्या पूर्वी आपल्याला ज्या हवाई सुंदरी असतात किंवा जो क्रू मेंबर्स असतात ते आपल्याला माहिती देत असतात. तर हा सगळा खालचा टेलचा भाग आहे, ज्यामध्ये सगळ्यात शेवटची रो, 31 नंबरची रो ही सगळ्यात शेवटची होती, आणि त्याच्यानंतर मागचे एक्झिट दरवाजे, आणि त्याच्या पुढे पॅन्ट्री होती, म्हणजे अर्थातच काही खाण्यापिण्याच्या किंवा जे काही स्नॅक्स वगैरे सर्व केले जात असतील ती ठेवण्याची सगळी जागा. इतका हा मोठा महाल बोईंगचा आहे, याच्यावरून आपण कल्पना करू शकतो. थोडक्यात तुम्ही जर का आता वेबसाईटवरती डोमेस्टिक फ्लाईटचा जर का विमानाचा भाग बघितला, त्या तुलनेत बोईंगचा 787चा जर का हा तुम्ही भाग सगळा बघितला, हा सगळा मॅप ॲक्च्युली बोईंगच्या वेबसाईटवरनं घेतलेला आहे, तर कल्पना येऊ शकते की हे विमान केवढं मोठं आहे. आणि इतकं प्रचंड मोठं वजनदार विमान अहमदाबादवरनं लंडनला जात होतं, तर विचार करा त्या विमानाची क्षमता काय असेल. दरम्यान आत्ताच एक बातमी येते. पंढरपूरचे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य आशा पवार आणि महादेव पवार यांचंही या अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय. दोघंही मुलाला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते. दोघे पती पत्नी सांगोला तालुक्यातील गावचे मूळचे रहिवासी आहेत. ही माहिती आत्ताच आपल्यापर्यंत येते. त्यामुळे मगाशी महाराष्ट्राशी कनेक्ट असलेले ज्या 3 जणांची नावं घेतली, त्यानंतर आता आणखी
या दोघांची नावं आपल्याला घ्यावी लागतील. दुर्दैवी घटना आहे. केंद्रीय मंत्री विजय रुपाणी यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की आपण पुन्हा दृश्य पाहतोय ज्यामध्ये हा विमान अहमदाबाद एअरपोर्टवरनं उडाल्यानंतर तुम्ही सेकंद सुद्धा मोजू शकता. टेक ऑफ आता प्रत्यक्ष विमान धावपट्टीवरनं वेगानं पुढे जातं. आता टेक ऑफ सुरू होईल पुढच्या सेकंदामध्ये आणि या 30व्या सेकंदाला टेक ऑफ केल्यानंतर फक्त तुम्ही सेकंद मोजा, फक्त 20 सेकंदाच्या आत हे विमान पुन्हा बघा खाली यायला सुरुवात झालेली आता विमानाची आणि मिनिटभराच्या आतच 2,500 कोटीचं विमान, 250 लोक हे सगळे संपून गेले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं या विमान अपघातात निधन झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्याकडून ही बातमी आता देण्यात आलेली आहे. दरम्यान असा विमान अपघात झाल्यानंतर अर्थातच सगळ्यांना दुःख होतं, मात्र यंत्रणांना लक्षात घ्यायचं असतं की हे झालं तरी कसं. बोईंगसाठी, आता बोईंग कंपनीसाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला, भारताच्या हवाई उड्डाण मंत्रालयाला आता काही महत्त्वाचं असेल तर तो आहे ब्लॅक बॉक्स. हा ब्लॅक बॉक्स ते सांगू शकतो की या विमानाच्या पडण्यामागची कारणं काय होती, काय घडत होतं त्या शेवटच्या क्षणांमध्ये, तांत्रिक प्रक्रिया काय घडत होती, कुठे चुकलं होतं, इंजिनाचा दोष होता की काही अन्य भाग होता, आणि त्यासाठी ब्लॅक बॉक्स काय ते आपल्याला बघावं लागेल. आपण बघूयात विमान दुर्घटनेचा साक्षीदार असणारा ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स हे एक अत्यंत मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण असतं, अतिशय मजबूत असतं. विमानाला कितीही मोठा अपघात झाला तरी टिटॅनियम धातूनं बनलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. आणि नाव जरी ब्लॅक बॉक्स असं असलं तरी तो प्रत्यक्षात ब्लॅक नसतो, काळा नसतो. प्रखर केशरी रंगाचं ते उपकरण असतं, त्याला आवरण असतं. या ब्लॅक बॉक्सचे 2 भाग असतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर FDR, जो विमानाची वेग, दिशा, उंची, इंधन पातळी, विद्युत पुरवठा, अन्य यंत्रणा याची माहिती नोंदवत राहतो. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CDR हा कॉकपिट मधील पायलटचं संभाषण रेकॉर्ड करतो. आणि विमान दुर्घटनेनंतर विशेष प्रशिक्षित अपघात तपास पथक बनवलं जातं आणि अपघात पथक नागरी विमान वाहतूक संचालनालय, विमान अपघात तपास ब्युरो यांच्याकडून हे पथक पाठवलं जातं, जे आता सध्या या क्षणी अहमदाबादमध्ये पोहोचून या ब्लॅक बॉक्सचा शोध घेत असते. हा विमान अपघात कसा झाला असेल हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. त्याचं अचूक कारण तर खरं सखोल चौकशीनंतर समोर येईल, पण काय घडलं असावं याच्या ज्या शक्यता सध्या मान्यवर तज्ज्ञ मंडळी डिस्कस करतायत, समाज माध्यमांवरती सुद्धा येत आहेत, काही सिरियस एव्हिएशन डोमेन फॉलो करणारी मंडळी आहेत, त्यांच्या चर्चातून पुढे येतात. आपण पाहूयात या शक्यता. अपघाताची संभाव्य कारणं, दोन्ही इंजिन एकाच वेळी फेल कशी झाली असं होण्याची शक्यता अतिशय अतिशय प्रचंड दुर्मिळ. मात्र तसं झालं तर विमान निश्चित क्रॅश होतं. पायलटला करण्यासारखं फारसं काही उरतच नाही, आणि तसं झालं असेल तर पायलटने जो मेडे संदेश दिला होता त्यालाही अर्थ उरत नाही. भरारी घेण्यामध्ये फ्लॅप्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पंखावरील फ्लॅप्स जर का निकामी झाले तर हे विमान स्टॉल होऊ शकतं. स्टॉल होणं म्हणजे ते जवळपास आहे त्या स्थितीत राहणं. वेग दाखवणारी यंत्रणा सदोष, एअर स्पीड इंडिकेटर जर निकामी झालं तर पायलटला वेग चुकीचा दिसतो, ज्यामुळे टेक ऑफ नंतर अपघाताची दाट शक्यता असते. लक्षात घ्या, तुम्हाला इतकं प्रचंड विमान उडवायचंय, त्यासाठी थ्रस्ट किती द्यायचा, वेग किती पकडायचा हे अचूक कळायला हवं. टेक ऑफ करताना जर कुठली वस्तू विमानाच्या इंजिनवर आदळली तर भीषण अपघात होऊ शकतो. अहमदाबाद एअरपोर्ट हा पक्ष्यांच्या या अशा उपद्रवासाठी कुप्रसिद्ध पण आहे. बर्ड स्ट्राईक झाला तर एक किंवा दोन्ही इंजिन निकामी होण्याची शक्यता असते. आणि बर्ड स्ट्राईक म्हटलं तर अनेकांना वाटतं विमान इतकं प्रचंड मोठं, ते इंजिन म्हणजे जणू काही पक्षाचा खिमा करून टाकेल, पण त्याच्यामध्ये कसं काय एवढं नुकसान होतं. तर पक्षी ज्या स्वतःच्या वेगात असतो त्याला जो वेग प्राप्त होतो आणि विमानही वेगात असतं, यामुळे प्रत्यक्षात त्या पक्षाचा आकार महत्त्वाचा राहत नाही. त्या वेगामुळे ती वस्तू किंवा ती एंटिटी, तो जो काही असेल, पक्षी असेल किंवा काही असेल, ती अक्षरशः हत्तीच्या ताकदीने आपटत असते. त्यामुळे इतकं सोपं सुद्धा नाही की फक्त पक्षी आदळल्यामुळे इतकं मोठं इंजिन, एवढं मोठं विमान पडू कसं शकतं. एकूणच या अपघाताबद्दल एव्हिएशन एक्सपर्ट अमोल यादव यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. आपण पाहूयात ते काय सांगतात. तर स्ट्रक्चरल डॅमेज किंवा फ्यूल स्टार्वेशन, म्हणजे दोन्ही इंजिन्स बंद पडणं, हे एकच कारण मला दिसतंय.
आणि हे इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतरच कळू शकेल की नक्कीच झालेलं काय, कोणाकडून चूक झाली किंवा ही दुर्घटना कशा रीतीने घडली. आंतरदेशीय प्रवास करण्यासाठी ही विमानं वापरली जातात आणि ह्याची म्हणजे मुख्य मुद्दा ह्या विमानाचा असा आहे की ह्याच्यामध्ये जवळपास 1,00,000 किलोग्रॅम एवढं फ्यूल नेण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. नॉनस्टॉप बराच लांबचा प्रवास करू शकतात. त्याच्यामुळे बॉम्बे लंडन ह्या फ्लाईट्स पॉसिबल होतात. हे विमान अगदी स्ट्रेच करून पृथ्वीच्या दुसऱ्या भागाला म्हणजे इथून मुंबईवरून डायरेक्ट आपण न्यूयॉर्क पर्यंत जाऊ शकतो एवढी याची क्षमता आहे. आणि फ्यूल कॅरिंग कॅपॅसिटी भयंकर जास्त असल्यामुळे हा ऍक्सिडेंटची भयानकता जरा जास्त वाढलेली आहे. आतापर्यंत आपण जी कारणं बघितली ती बाहेरची कारणं होती का, काही वातावरणाचा अडथळा होता का, बर्ड स्ट्राईक झाला होता का, पण आता काही प्रमाणात बोईंग कंपनीकडे सुद्धा दाखवलं जातं. हे विमान एअर इंडियाचं असलं तरी ते मूळ बोईंग कंपनीने बनवलेलं ड्रीमलायनर 787-8 या सिरीजच्या बनावटीचं होतं. सुमारे 10 वर्षापूर्वी ते सेवेत आलं होतं. आज अहमदाबाद इथं आलेल्या झालेल्या अपघातामुळे बोईंगच्या सिरीजच्या आणि अन्य विमानाबद्दल काही नव्या तांत्रिक समस्यांची चर्चा सुरू झाली. या अपघातामुळे बोईंगचे समभाग आज जागतिक भांडवली बाजारात 60% जास्त कोसळले. बोईंगच्या समूहाच्या एकूण मूल्याच्या $10 बिलियन इतकं मूल्य या तोट्यानं एका दिवसात घडलं. दुसरीकडे बोईंगच्या आधीच्या तांत्रिक समस्या पुढे येऊ लागल्यात. उदाहरणार्थ इकॉनॉमिक टाइम्सनं या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये दिलेल्या बातमीनुसार ड्रीमलायनर 787-8 चे N819AN हा नोंदणी क्रमांक असलेल्या विमानाची दिशा जेव्हा इकॉनॉमिक टाइम्सने बातमी दिली होती त्या सुमारास 25 दिवसात 4 वेळा बदलण्यात आली. तर गेल्या वर्षी CNN या जागतिक वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बोईंगमध्ये काम केलेले सॅम सेल्फोर या जागल्यानं म्हणजे विसल ब्लोअरनं असा दावा केला होता की बोईंगच्या 777 आणि 787 या विमानांच्या निर्मिती दरम्यान कंपनीनं काही वेगळ्या मार्गांचा अवलंब केला, काही शॉर्टकट्स अवलंब केला आणि विमानं जसजशी जुनी होतील तसा या विमानात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतील असा त्यांचा दावा होता. आणि याची दखल अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन, जसं आपल्याकडे सिव्हिल एव्हिएशन आहे तसं त्यांचं जे अमेरिकेतलं फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन FAA आहे त्यांनी त्याची दखल घेतली होती. यावर अर्थातच बोईंगने सुद्धा स्पष्टीकरण दिलं. मात्र तरी सुद्धा बोईंगच्या बाबतीतल्या चर्चा काही थांबल्या नाहीत. अर्थात बोईंगकडे बोट दाखवत असताना ह्या विमानाची एकूण ताकद आणि त्याच्या स्पेसिफिकेशन्स पाहिले तर हे आजही स्पष्ट आहे की जगामध्ये बोईंग एअरबस सारखी विमानं ही त्यांच्या कपॅसिटी म्हणजे क्षमता, उत्तम सेवा, उत्तम आरामदायी व्यवस्था यासाठी ओळखल्या जातात. आपण बघूयात याही ड्रीमलायनरची काय वैशिष्ट्य आहेत. या विमानाची लांबी आहे 56.72 मीटर. या विमानाची उंची आहे 16.92 मीटर. पंख विस्तार 60.12 मीटर. फ्युलेज परीघ 5.94 मीटर. उड्डाणावळी वजन क्षमता 2,27,930 किलो. एकूण खुर्च्या 252 आणि इंजिन प्रकार रोल्स रॉयस ट्रेंट 1000. ताशी वेग 903 किलोमीटर प्रति तासानं हे विमान हजारो किलोमीटरचा प्रवास काही तासांमध्येच पार करतं. आणि अंतर्पार क्षमता म्हणजे विमान उडाल्यानंतर 13,720 किलोमीटरचा प्रवास करू शकतं. आणि इंधन क्षमता 1,13,023 किलो इतकं इंधन क्षमता आहे. अर्थात जेव्हा हे विमान टेक ऑफ करत होतं तेव्हा याच्या मोठ्या प्रमाणातच होतं पण याची जवळपास निम्म्याहून जास्त अशी कपॅसिटी होती. ऑपरेशन सिलिंग 13,100 मीटर. असं मानलं जातं की तुम्ही बसमध्ये अपघात होऊ शकतो, ट्रेनमध्ये होऊ शकतो, रस्त्यावर तर होऊ शकतो, सायकल आणि टू व्हीलरचा येऊ शकतो, पण विमान ही जगामध्ये सर्वाधिक सुरक्षित असा वाहतुकीचा मार्ग मानला जातो. भारतात मात्र या आधी देखील काही भीषण विमान दुर्घटना घडलेल्या आहेत. पाहुयात गेल्या 30 वर्षातले मोठे विमान अपघात. भारतातले अपघात बघतो. 19 ऑक्टोबर 1988 अहमदाबाद इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं, 130 जणांचा मृत्यू. 14 फेब्रुवारी 1990 बंगळुरू इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं, 92 मृत्युमुखी.
16 ऑगस्ट 1991 इम्फाळमध्ये इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं. 69 मृत्युमुखी. हा तो काळ होता ज्यावेळी भारतामधल्या विमानसेवा ही एअर इंडियाची किंवा इंडियन एअरलाइन्सचीच होती. 26 एप्रिल 1993 संभाजीनगर इंडियन एअरलाइन्सचं विमान ट्रकला धडकलं. 55 जणांचा मृत्यू. 17 जुलै 2000 पाटणा अलायन्स एअरच्या विमानाचा अपघात. विमानातील 55 आणि जमिनीवरील 5 जणांचा मृत्यू. 22 मे 2010 मंगळुरू इथं दुबईहून आलेलं एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान कोसळलं. सर्व 158 जणांचा मृत्यू. 22 जुलै 2016 वायुदलाचं विमान बंगाल उपसागरात कोसळलं. 29 जण दगावले. 3 जून 2019 वायुदलाचं विमान अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलं. 13 जणांचा मृत्यू. 7 ऑगस्ट 2020 कॅलिकट एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान कोसळलं. 172 जण बचावले. 18 जणांचा मृत्यू. तर अशा प्रकारे आजच्या काळामध्ये जेव्हा भारत आता अधिकाधिक विमानसेवा वापरणाऱ्यांचा देश बनतोय, परवाच आपल्याकडे सोलापूर विमानतळ सुरू झालेला आहे. इथे आता मुंबईहून थेट अयोध्येसाठीची विमानसेवा आहे. नाशिक वगैरे सारख्या ठिकाणी आता विमानतळांनी अतिशय उत्तम त्यांचा परफॉर्मन्स वाढू लागला, कारण शिर्डी जवळ आहे. अशा काळामध्ये विमानसेवा तर वाढत जाणार आहे, त्याचा वापर वाढत जाणार आहे. पण अशा घटनांमुळे आपण घाबरून जायचं का, की याचे काही वेगळे कंगोरे सुद्धा आहेत, समजून घेऊयात. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरकडे गेल्या तर आपल्याला सोबत असतील ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित, ज्यांनी लष्करामध्ये म्हणजे वायुसेवेमध्ये वायुदलामध्ये सेवा बजावलेली आहे, आणि कॅप्टन निलेश गायकवाड, ज्यांना नागरी उड्डाणाची ज्यांची माहिती आहे, अभ्यास आहे आणि त्याच्यात कामही केलेलं आहे. त्याचप्रमाणे थोड्याच वेळात आपल्यासोबत स्वतः प्रफुल्ल पटेल, जे माजी नागरी उड्डयन मंत्री होते, तेही असतील. तिघांचेही स्वागत. मी पहिल्यांदा प्रवीर पुरोहितांपासून सुरुवात करेन. प्रवीरजी, या विमानाचा सगळ्यांच्या मनातला आता प्रश्न आहे की हे एकदम कसं काय झालं? 2 इंजिन फेल झाली होती का नेमकं काय झालं? तुमचे इनपुट्स काय सांगतात? प्रसन्न, नमस्कार. सर्वप्रथम या अपघातात ज्यांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, आणि मी आशा करतो, प्रार्थना करतो की ज्यांच्यावर उपचार चालू आहेत ते याच्यातनं बाहेर पडतील आणि सुरक्षित बाहेर पडतील. तुमचा प्रश्न जो आहे की 2 इंजिन फेल झाले का नाही, हा आत्ता हे सांगणं खूप कठीण आहे, कारण आपल्याला त्याच्यात काहीच इनपुट्स आलेले नाही आहेत. त्याच्या CVR, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर किंवा FDR, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, याचं जेव्हा रिकवर करतील, त्याचं ॲनालिसिस करतील, तेव्हा काय आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. परंतु इंजिन फेल झालंय की नाही किंवा काय त्याला लॉस ऑफ पॉवर थोडीशी झाली आहे, ज्यामुळे ते एअरक्राफ्ट टेक ऑफ करताना त्याचा अपघात झालाय, बरोबर आहे, हे आता पूर्णपणे सांगता येत नाही. परंतु टेक ऑफ आणि लँडिंग हे कुठल्याही विमानाचे सर्वात क्रिटिकल फेजेस असतात, आणि या इन्सिडेंटमध्ये कसं झालंय की ते टेक ऑफ झालंय आणि थोड्याच सेकंदात ते आपण बघतोय की त्याची उंची कमी होत चालली आहे आणि ते शेवटी क्रॅश झालंय. तर त्या क्रिटिकल स्टेजला काही येऊ शकतं. त्याचं जसं मी म्हणलं, लॉस ऑफ पॉवर, काही टेक्निकल बिघाड येऊ शकतो, आणि त्या क्षणी पायलटला रिॲक्ट करायला, ॲक्शन्स घ्यायला खूप कमी वेळ आहे. आणि आपण ते बघतोच आहे. ते तुम्ही जो व्हिडिओ मगाशी दाखवला त्याच्यात जो एअरपोर्टच्या कॅमेऱ्यातनं घेतलेला आहे, त्याच्यातनं आपल्याला कळते की फार कमी सेकंद त्यांना अवेलेबल होती. परंतु ह्याचं जेव्हा CVR आणि FDRचं विश्लेषण होईल तेव्हा आपल्याला अधिक माहिती याची कळू शकेल. मी कॅप्टन निलेश गायकवाड यांच्याकडे जातो. कॅप्टन, एक मुद्दा म्हणजे तुम्ही आता आहात, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही पायलटशी बोलता आलं, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एक गोष्ट अशी सांगितली की अहमदाबाद एअरपोर्ट हे नोटोरियसरित्या मानलं जातं पक्ष्यांच्या त्रासामुळे. एक इनपुट तर मला असंही मिळालं की या अहमदाबाद एअरपोर्टच्या काही भागामध्ये मांस विक्रीची दुकानं आहेत तिथे, त्यामुळे, आणि तिकडे बाजूला सगळे पक्षी वगैरे येत असतात, त्याचा उपद्रव आहे, ते बऱ्याच काळामध्ये ते दूर करण्यात आलेलं नाहीये, आणि हा पक्षी काही लागला, पक्ष्याची धडक बसली असेल, बर्ड हिट म्हणतात तसं. माझे 2 प्रश्न आहेत. एक, बर्ड हिट हा प्रकार किती गंभीर ठरू शकतो, आणि 2, या विमानात असं दिसतंय तरी सब्जेक्ट टू करेक्शन की दोन्ही इंजिन फेल गेली होती का, या बाबतीत आपण काय सांगाल? बरं, तुम्ही पूर्ण बोलू देणार असाल तर मी पूर्ण बोलणार आहे. नॉर्मली माझा अनुभव असा आहे की याच्या आधी अँकर हा खूप बोलतो आणि आम्हाला कमी बोलायला देतात. जर तुम्ही तज्ञांना बोलवलं तर आम्हाला नीट बोलू द्या. हो, बरोबर. सगळं मग लेंथ, विड्थ सगळं तुम्ही, कॅपॅसिटी, त्याचं फ्युल सगळं तुम्हीच सांगितलं तर मला असं वाटतं की मग आमचं काय काम होतं? नाही, जरूर तुम्ही बोला. मग आम्हाला कशाला बोलवता? ठीक आहे,
मग आता मला बोलू देत, मला पूर्ण बोलायचं आहे, मी ते पूर्ण बोलणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवू. बरं, तर आता पहिली महत्वाची, बर्ड हिट हा एक मोठा इश्यू आहे. पण आता हा जो इन्सिडेंट झालाय तो बर्ड हिटमुळे झालेला नसावा असं मला बरं. वाटतं. पण आता सर आणि त्याच्या आधी अमोलजी जे बोलले आणि आता सर पण बोलले, ग्रुप कॅप्टनजी, तर ह्या सगळ्यांच्या याच्यानुसार हा जो आहे हा एक तर इंजिन फेल्युअरचा विषय असेल. बेसिकली होतं काय की आता ह्याच्यामध्ये की विमानाला ऊर्ध्वगतीने वर जाण्यासाठी त्याला आपलं गुरुत्वाकर्षण सोडून वर जावं लागतं. तर ते जाण्यासाठी त्याला खालून लिफ्ट मिळायला पाहिजे. तर लिफ्ट मिळण्यासाठी जो काही दोन गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये एकतर विमानाला पॉवर असते, म्हणजे तो थ्रोटल पूर्ण द्यायला लागतो. बरोबर आहे. थ्रोटल पूर्ण दिल्यानंतर पण समजा विमानचे दोन्ही इंजिन बंद झालेले नव्हते हे मात्र नक्की, कारण ते वडील उडलंच नसतं आणि रनवेवरून ते गेलंच नसतं. बरं त्याला विशिष्ट एक वेग त्याला घ्यायला लागतो. बरं एक तर त्याचा लोड बॅलन्समुळे कदाचित असं होऊ शकतं. आमचे पायलट एकदम प्रशिक्षित असतात, तर ते पायलट प्रॉपर आपला सगळं प्रोटोकॉल करतात. चेकलिस्ट आमची महत्वाची असते. बरोबर आहे. हडसन रिव्हरवर जेव्हा विमान उतरलं तेव्हा त्यांनी चेकलिस्ट नावाचं पुस्तक लिहिलं. तर आम्ही चेकलिस्ट ती पाळतो आणि ह्यांनी सुद्धा चेकलिस्ट पाळली असेल आणि त्याच्यानंतर ते विमान विशिष्ट याला गेलं असतं. तुम्ही बघितलं की जेव्हा ते विमान खाली पडत होतं तर त्याचं नोज असं होतं आणि तो टेलवर पडला. हो, म्हणजे याचा अर्थ वैमानिकाने शेवटच्या क्षणापर्यंत तो विमान ऊर्ध्वगतीने वर कसं जाईल ते बरोबर बघितलं. आहे. पण मात्र तो खाली सिंक झाला तो. आणि त्याचं कारण असं आहे, कारण असं असू शकतं, कारण आता सर पण जे बोललेत की त्याला मी हे आहेत, कोणी सांगू, मी पण सांगू शकत नाही, सर पण सांगू शकत नाही आणि आता पायलट पण नाही राहिलेला. आता फक्त आपल्याला ब्लॅक बॉक्स आणि त्याच्यानंतर एटीसीसी जे कम्युनिकेशन झालेलं आहे ते आपल्याला कामात येणार आहे. आता याच्यामध्ये झालं काय की एकतर फ्युएल त्याच्यामध्ये पूर्ण लोडेड होतं, कारण लंडन पर्यंत जायचं होतं, सामान पूर्ण भरलेलं होतं, लोकांची कॅपॅसिटी पूर्ण होती. आणि ड्रीम लायनर 787 हे विमान हे अतिशय पूर्वन एअरक्राफ्ट आहे. तर ते असं सहजासहजी हे पडणारं नाहीये. एकतर काही कारणास्तव त्याच्यात तांत्रिक अडचण झाली असल्यामुळे त्याच्यामध्ये थ्रोटल पूर्ण दिलं. थ्रोटल म्हणजे जसं आपण ऍक्सिलेटर असतो, मी पूर्ण मराठी भाषेत सगळ्यांना समजेल या भाषेत बोलतो. जरूर जरूर. थ्रोटल असं पूर्ण दिल्यानंतर ते हातात असतं आणि ते वन टाइम द्यायचं असतं. ते काय असं ऍक्सिलेटर दाबायचं नसतं. ते दिल्यानंतर त्याला विशिष्ट अंतर गेल्यानंतर, पण आमचे पायलट मात्र, मी त्यांच्या याच्याने बोलेन की पायलटची याच्यात चूक नसेल, कारण थ्रोटल पूर्ण देऊन विशिष्ट लोड बॅलन्स म्हणजे त्याचे किती आहे आणि किती स्पेसिफिक वजनानंतर वजन असल्यानंतर किती स्पेसिफिक स्पीड नंतर त्याला टेक ऑफ घ्यायचं आणि वर त्याला जाण्यासाठी ऑर्डर द्यायची, ते त्यांनी केलं असेल. पण मात्र त्याला तेवढी पॉवर मिळाली नसेल. मग हा म्हणजे विमानाचे दोन्ही इंजिन जर बंद राहिले असते तर ते टेक ऑफ घेतलंच नसतं, विमान पुढे गेलंच नसतं, तर त्याची पॉवर कमी मिळाली असेल. त्याच्यानंतर मागच्या एका कुठल्या तरी चॅनलवर, मी आता दिवसभर इंटरव्ह्यू मध्येच आहे, मागच्या एका चॅनलमध्ये मी सांगितलं होतं की तिथं पण एक सिनियर सर होते, त्यांनी सांगितलं होतं की फ्लॅप्स, आता याच्यामध्ये फ्लॅप्स असं असतो की जेव्हा तुम्हाला पॉवर कमी पडते तेव्हा तुम्ही, अर्थात तुम्हाला पॉवर कमी पडो ना पडो, तुम्हाला फ्लॅप्स द्यावे लागतात. 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, डिपेंड्स ऑन युअर पॉवर आणि तुमच्या, आणि ते पायलटला कळत असतं. तर आता एक आकाश नावाचा कोणीतरी मुलगा आहे, त्याने सांगितलं की ते विमान दिल्लीवरून मुंबईला, अहमदाबादला आलं आणि अहमदाबादवरून लंडनला गेलं. तर तो म्हटला की ते विमान, त्याचे व्हिडिओ पण मला त्याने याच्यावर शेअर केलेले आहेत की त्याच्यामध्ये त्याचं हे पण चालू नव्हतं. म्हणजे याच्यामध्ये तांत्रिक अडचण असण्याची खूप मोठी शक्यता आहे. दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत जेवढ्या माझ्या इंटरव्ह्यू झाल्या त्याच्यामध्ये मी काहीच बोललो नाहीये, कारण मला काही माहितीच नव्हतं. पण ह्याच्यावरून मी बघितलं की त्याने जे सांगितलं की त्याचे फ्लॅप, तो म्हटलं मला विमानातलं कळतं, मी नेटवर सर्च केलंय की त्याच्या फ्लॅप मध्ये खट 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 आवाज येत होता, असं त्याने सांगितलेलं आहे. ही महत्वाची गोष्ट ही डीजीसी आणि सगळ्यांनी हे केली पाहिजे. आतापर्यंत ह्या गोष्टीवर बोललो नाही, विमानाचं तांत्रिक अडचण असू शकेल असं, कारण जो फ्लॅप समजा 10 डिग्रीच्या ऐवजी त्याने 20 डिग्री दिला, 30 डिग्री दिला, जो फ्लॅप लगेच तर त्याला आर्टिफिशियल लिफ्ट मिळते. लिफ्ट मीन्स व्हॉट, की तुम्हाला खालून जाण्यासाठी वर, म्हणजे जरी तुमची पॉवर कमी झाली तरी तुम्हाला लिफ्ट, आर्टिफिशियल लिफ्ट म्हणजे मागचे फ्लॅप जर तुम्ही खाली केले, तर त्याचं म्हणणं असं होतं की त्याचं फ्लॅप्स खाली होत नव्हतं आणि मी हे टाकणार तेवढ्यात विमान क्रॅश झालं नंतर, आणि मग तो व्हिडिओ पण गेले, सगळं गेलं, पण त्याने तोपर्यंत त्याचं सगळं आलं. म्हणजे याचा अर्थ थोडं विमानामध्ये दुपारपर्यंत विमानाबद्दल पण मी काही बोलत नव्हतो किंवा पायलट बद्दल काही बोलत नव्हतो, पण मात्र आता ही परिस्थिती अशी आली की तो स्वतः म्हणतो की मला विमानाबद्दल थोडं कळतं, मी पायलट नाहीये,
पण मी व्हिडिओ बघून हे सगळं बघून पण त्याच्या फ्लॅप्स मध्ये खटखट आवाज येतो म्हणजे एक्झॅक्टली फ्लॅप्स निलेशजी मी तुमचा प्रश्न निलेशजी मी तुमचा मुद्दा घेऊन आणि तुम्ही मांडलेला मुद्दा हा काही ठिकाणी सुद्धा आलेला आहे तो घेऊन मी मंत्री आपल्यासोबत माजी मंत्रीच आहेत स्वतः मी त्यांच्याकडेच हा तुमचा मुद्दा घेऊन जातो आणि आपल्याकडे आणखी वेळ मी येणार आहे तुमच्याकडे परत आपल्यासोबत प्रफुल्ल पटेल आहेत जे या खात्याचे माजी मंत्री राहिलेले आहेत. प्रफुल्ल पटेलजी एक तर माझा आपण आता सगळ्यांच्या सहवेदना आहेत माझा पहिला बेसिक प्रश्न आहे सध्याच्या आपली जी यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये विमानांच्या बाबतीतली सगळी चेकलिस्ट बघणं असेल त्याच्या आता उदाहरणार्थ हे असं लक्षात येते की हे विमान 10 वर्ष जुनं आहे तर या सगळ्याच्या बाबतीत आपल्या ज्या काही यंत्रणा चेकलिस्ट आणि चेक बॅलन्स काउंटर जे काही असतील मेजर्स असतील ते नीट फॉलो होत आहेत का याची यंत्रणा नीट राबवली जाते का? आजची दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे आणि मृतकांच्या प्रती माझी श्रद्धांजली आणि माझी संवेदना आहे. आज आता कोणी तज्ज्ञ बोलत आहे मला मी काही पूर्ण गोष्ट ऐकली नाही पण एवढं सांगू शकतो की फार घाईनं आपण या निष्कर्षावर येणं की विमानात काय अडचण होती काय बिघाड होता हे कोणालाही माहीत नाही हे अंदाजी सगळ्या गोष्ट आहे आणि एखाद्या मुलांनी व्हिडिओ काढला त्या विमानाचा आणि त्याच्यावरनं आपण हे सांगावं की फ्लॅप्स असे होते ना तसे होते हे सगळं म्हणजे आत्ता म्हणजे बोलणं योग्य नाही. या देशामध्ये आपल्याकडे स्वायत्त संस्था माझ्याच काळात निर्माण झालेली आहे ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो हे स्वायत्त संस्था आहे DGCA पण नाही सरकार नाही आणि ते त्याच्या पूर्ण खोलात जाऊन ब्लॅक बॉक्स पासून बाकीच्या सगळ्या पॅरामीटर्स चेक करून ते आपला अहवाल देतील तोपर्यंत काही सांगणं योग्य नाही. मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही विमानाच्या 10 वर्ष जुना आहे की 11 मी सांगतो 11 वर्ष जुना विमान आहे विमान 11 वर्षाचं असो की 50 वर्षाचं असो त्याचा काही फरक पडत नाही. विमान इज ॲज गुड ॲज इट इज मेंटेन म्हणजे असं नाही आहे की विमानाची वय होती म्हणून ते विमान काही त्याच्यामध्ये फरक पडतो. बरं महत्त्वाचं हे आहे की ड्रीमलाइनर 787 अत्याधुनिक विमान आहे जगाच्या सगळ्या मेजर एअरलाइन्स या विमानाचा वापर करत आहे आणि हजारो असे विमान आज जगभरामध्ये ते आज उडत आहे. बरं या विमानाला पण 11 वर्षामध्ये उडवणं म्हणजे ते स्वाभाविक आहे मेंटेन होत राहिलं आणि विमान उडत राहिलं. बरं आज सकाळी दिल्लीवरनं अहमदाबादला आला अहमदाबादवरनं परत लंडनसाठी तयारी केली. सिनियर कमांडर 8,500 तासाचा ज्यांचा अनुभव आहे त्यांनी स्वाभाविक आहे की सगळ्या चेकलिस्ट पूर्ण केला असेल त्याच्यानंतर एक प्रायमरी इन्स्पेक्शन असते बाहेरून एक असते चेकलिस्ट ते चेकलिस्ट केल्यानंतर नंतर ते पुशबॅक मिळाल्यानंतर ते धावपट्टीला जाताना ते पूर्ण त्याची सेकंड चेकलिस्ट असते ते आणि को पायलट समाधानी असतात तेव्हाच ते टेक ऑफसाठी धावपट्टीवर रोल त्यांना म्हणतात टेक ऑफ रोल ते सुरू होत आहे आणि ते टेक ऑफ रोलमध्ये भाई अर्धवट त्यांना वाटलं कारण रनवे लेंथ ज्या हिशोबाने असते आणि हा विमान 9.5 तासाच्याच फ्लाईटसाठी जात होता स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये 80-90 टन हे इंधन असेल आणि त्यामुळे त्याचे वजन आणि बाकी सगळ्या पॅरामीटर्स बाहेरचे तापमान हवामान सगळं पाहून ते ऑनबोर्ड कम्प्युटर्स त्याला सगळं म्हणजे ते दाखवतात की हा बरोबर आहे ज्या पॅरामीटर्सनी त्यांनी टेक ऑफ करायचं. बरं आणि अर्धवट जर त्यांना वाटलं की जसं हे म्हणत होते कोणी मला माहित नाही कोण आहे मी अर्धवट जॉईन झालो ते म्हणत होते की काही पॉवर नव्हता. पॉवर असेल नसेल तो आता विषय तपशीलच आहे पण पॉवर नसेल तर त्यांना अबॉर्ट टेक ऑफ अबॉर्ट करता पण येते अर्धवट ते थांबवू पण शकतात आणि ते म्हणजे इनफ त्यांना कडे स्पेस असते ते थांबवू शकतात विमानाला सेफली. पण यामध्ये विमान ऍक्च्युली टेक ऑफ झाल्यावर लगेच पायलटने मेडे कॉल दिला असू शकते त्यांच्या पॉवर ते बाकीच्या काही गोष्टी ते सगळं आता ते इन्व्हेस्टिगेशनच्या पार्ट आहे. एवढंच म्हणेल की 787 ड्रीमलाइनर एक तर अत्याधुनिक विमान आहे आणि हजारो विमान उडत आहे आजपर्यंत एकही दुर्घटना अशा प्रकारची या म्हणजे विमानाची जगभरात झाली नाही. एक पायलट अनुभवी पायलट आहे. पटेलजी
तिसरं मला म्हणायचं आहे की प्रत्येक आपला हा पटेलजी, एक फक्त मी मध्ये, कारण वेळेची पण मर्यादा आहे, एक प्रश्न मी असा विचारतोय. आता सध्या सोशल मीडियावर मी फॉलो करतोय आणि सोशल मीडियावरती सुद्धा सिरियस जे हँडल्स आहेत, जे एअर इंडस्ट्री, एअर फ्लाईट इंडस्ट्री डोमेन फॉलो करतात, ते CNN ची एक बातमी आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बोईंगमध्येच काम करणाऱ्या एका विसल ब्लोअरने, आणि मागच्या वर्षीची बातमी फार जुनी नाही आहे, त्यांनी दावा केला होता की 777 सिरीज आणि 787 सिरीज याच्यामध्ये काही गंभीर मुद्दे आहेत. त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळी बोईंगने काही शॉर्टकट्स अवलंब केला होता, ज्यामुळे विमान जसं एजिंग त्याचं होईल त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स उभे राहू शकतात. इकॉनॉमिक टाइम्सची मागच्याच महिन्यात फेब्रुवारीतली बातमी आहे या वर्षीच्या, की बोईंग विमानाचं एक विशिष्ट रजिस्ट्रेशन असलेलं विमान 25 दिवसामध्ये 4 वेळा त्याची दिशा बदलावी लागली. माझा आपल्याला प्रश्न आहे, शेवटी आम्हाला या गोष्टी काही टेक्निकली माहीत नसतात, बोईंगच्या परफॉर्मन्सबद्दलचा आपला, त्यांचा काय असेल तर असेल, पण आपला चेक अँड बॅलन्स इन प्लेस आहे का? आपला DGCAचा जो चेक इन बॅलन्स आहे, आपली म्हणजे जगामध्ये आपण श्रेष्ठ जे देश आहे एव्हिएशनच्या बाबतीत, त्याच्या तुल्यबळ आपल्याकडे सगळे यंत्रणा आहे आणि त्याचे आपले चेक्स अँड बॅलन्सेस आहे. आपले मेंटेनन्स स्टँडर्ड्स म्हणा, फ्लाईंग मॅन्युअल्स म्हणा, सगळं जे आहे आपण ऑल इन प्लेस आहे असं म्हणता येणार नाही. मी आजही कोणालाही सांगतो की विमानात बसायचं असेल, 787 मध्ये आज प्रवास करायचा असेल तर अजिबात तुम्ही घाबरू नका. काय एक विमानाच्या काही दुर्घटना आणि कशामुळे झालं ते सगळं तपशील होऊ द्या, त्याच्या आधी निष्कर्षावर पोहोचू नका. विमानात बसायचं असेल अजिबात काही घाबरायचं कोणाला आजही कारण नाही. 787 ड्रीमलायनर मध्येही बसायचं कारण नाही. पण सोबतच एक विमानाचा आणि एक टाईपच्या विमानाचा काही अपघात झाला तर नक्कीच आपण त्याच्या सगळ्या बाकीच्या ज्या टाईपचं जे विमान आहे त्याची प्रॉपर एकदम चेकिंग केल्यानंतर त्याचा वापर करणं योग्य राहील. तिथपर्यंत आणि ते DGCA ऑटोमॅटिकली ऑर्डर करतील की सगळे ड्रीम लायनर्स आहेत त्याला थोडे दिवसासाठी ग्राउंड करा, पूर्ण पॅरामीटर्स चेक करा आणि नंतरच त्याची विमानाची तुम्ही. पटेलजी, एक मुद्दा जो सगळ्यांच्या मनातला आहे, तुम्ही सुद्धा तो अनेकदा ऑब्झर्व केला असेल, विमानतळाच्या बाजूची वस्ती हा एक वेगळा विषय चर्चेला घ्यावा लागेल आपल्याला. त्याचं एक कारण म्हणजे एकतर अहमदाबादमध्ये हा विमानतळ हा प्रामुख्यानं पक्ष्यांच्या बर्ड हिटसाठी ओळखला जातो, असं मला किमान 3 पायलट जे आता ॲक्टिव्ह आहेत त्यांनी खासगीमध्ये बोलताना सांगितले की हे सगळे म्हणतात की अहमदाबादला हा प्रॉब्लेम होतो. माझा दुसरा प्रश्न असा, तुम्ही सांताक्रूज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट घ्या, बाजूला केवढी प्रचंड वस्ती आपण पाहतोय. यापुढे या विमानाच्या ह्याच्यामुळे विमानाच्या सुरक्षेसाठी आणि होऊ नये, पण विमान जर का पडलं तर बाकीच्यांच्या सुविधेसाठी, त्यांच्या जीवित मालमत्तेच्या रक्षणासाठी आपल्याला या जो ह्युमन हॅबिटेशन आहे त्याच्याबद्दल विचार करावा लागेल. बघा, ह्युमन हॅबिटेशन कुठल्याही विमानतळाच्या आजूबाजूला पूर्ण जगामध्ये तुम्ही मोठ्या शहरामध्ये जावा तर तुम्हाला दिसेल. तो विषय तेवढा नाही आहे. बरं, नक्की हे आहे की आपल्याकडे सांताक्रूज विमानतळाचं जे तुम्ही म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज आपला आंतरराष्ट्रीय आहे, तिथे नक्कीच आजूबाजूचा चिंताजनक ते परिसर आहे. आणि तिथे काय खास करून आपल्याकडे जे हॅबिटेशन आहे, जे लोक राहतात, वसाहत आहे, तिथे काय म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू आणि बाकीच्या अनेक म्हणजे ज्यांना गार्बेज म्हणतात, खराब जे काही खानापिना आहे ते बाहेर फेकल्यावर, रस्त्यावर फेकल्यावर पक्षी ते आजूबाजूला खूप दिसतात. आणि ते फक्त अहमदाबादला नाही, मुंबईलाही तोच त्रास आहे. अनेक वेळा मला पण विमानात बसल्यानंतर अनुभव आलेला आहे. आणि एकदम विमान डावी किंवा उजवीकडे ते म्हणजे फिरवतात आणि एकदम आपल्याला आताही भीती वाटते. आणि नंतर उतरल्यावर पायलटला विचारलं तर ते सांगतात की बर्ड्स होते, ते आम्हाला त्याला अवॉइड करणं आवश्यक होतं. ते हे प्रॉब्लेम आहे आपल्या भारतामध्ये जास्त आहे. आणि याच्याबद्दल एअरपोर्टच्या आजूबाजूचा परिसर थोडा नीट अँड क्लीन राहावं, हे तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, जितकं पॉसिबल आहे तितकं आजूबाजूला वसाहत जितकी थोडी लांब गेली तर ते स्वाभाविक आहे. ते इव्हन उद्याच्याला अशी घटना म्हणजे असं घडू नये, पण एखाद्या वेळा काही झालं तर थोडं म्हणजे त्या लोकांच्याही सुरक्षेचा प्रश्न आपोआपच म्हणजे कमी होतो ना. तर त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि खास करून आजूबाजू
हे पक्षीचा जो मोठा प्रॉब्लेम आहे बरं. ते आपण नक्कीच ते आज नाही उद्या म्हणजे हा जो आजचा क्रॅश आहे ते पक्षीमुळे झाला की नाही ते कोणी सांगू शकत नाही. बरं. हे फक्त अंदाजी सगळ्या गोष्टी आता चाललेल्या आहे. फक्त माझी विनंती एकच आहे की आपण सगळ्यांनी विमानात बसण्याच्या बद्दल जे आपल्या मनामध्ये संशय आहे ते काढून टाकावे. पण आज जे झालं आहे त्याची चिंता पण करायला पाहिजे आणि त्याची पूर्ण म्हणजे डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक आहे. पटेलजी धन्यवाद, अनेक धन्यवाद तुमच्यासारख्या या अधिकार पदावर राहिलेल्या व्यक्तीने या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यामुळे. कारण आजच्या घडीला आपण व्हाईल वी आर स्पीकिंग या वेळेला अजूनही विमान उड्डाण चालू आहेत आणि मात्र काही ठिकाणी म्हणजे गमतीने म्हणा किंवा एक ब्लॅक ह्युमर म्हणा, पण लोक म्हणतात आम्ही विमानातून प्रवास करतोय, भगवान भरोसे करतोय. पण तुमच्यासारखा माणूस जेव्हा इतकं स्पष्टपणे सांगतो तो गांभीर्याने घेण्यासारखा मेसेज असतो. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. मी शेवटच्या 2 कमेंट्स पुन्हा एकदा आपले जे आधीचे पाहुणे आहेत प्रवीर पुरोहित आहेत आणि निलेश गायकवाड त्यांच्याकडे जाईन. मी गायकवाडांकडे जातो मागासा त्यांचा मुद्दा पूर्ण करण्यासाठी आणि मग शेवटची कमेंट मी प्रवीर पुरोहित यांची घेईन. निलेशजी. सर नाही, आता सर प्रफुल्ल पटेल सर जे बोललेत ते अतिशय बरोबर आहे. पण मला काय म्हणायचं, मी विमानावर गंभीर आरोप नाही केला की त्याचं तो फक्त त्या मुलाने त्याचे ट्विट केलेलं होतं आणि तो त्यामध्ये गेलेला आहे. तर फ्लॅप मध्ये काहीतरी खडखड आवाज येत होता आणि ते फ्लॅप ओपन होत नव्हते आणि जोपर्यंत फ्लॅप ओपन होत नाही तोपर्यंत विमानाला लिफ्ट मिळते. हा तांत्रिक मुद्दा आहे. बरं. तर तो काहीतरी असू शकतो, त्याची काहीतरी चौकशी होईल एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि जसं सर म्हटलेत की ड्रीम लायनर हे प्रूव्हन एअरक्राफ्ट आहे. ते मी सुद्धा सांगतो ऍज अ एव्हिएटर की ड्रीम लायनर हे प्रूव्हन एअरक्राफ्ट आहे. तर त्याच्यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम झाला असेल आणि मी आता सुद्धा माझा पूर्ण ते दोन्ही पायलट्सवर आणि एअरक्राफ्टवर माझा पूर्ण विश्वास आहे. सर जसं म्हणतात, पण मात्र एका विमानाने हिट केल्यानंतर असा एवढा अपघात होणं शक्य नाही हे पण मात्र नक्की आहे. कारण त्याच्यामध्ये थोडंसं हे विमान हल्लं जाईल, टर्ब्युलन्स निर्माण होईल, पण मात्र विमान पुढे निघून जाईल. पण काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतर विमान वर टेक ऑफ घेईल. मी तांत्रिक बोलतोय, बरोबर सर व्यवस्थापनाचं बोलत होते एक्झॅक्ट ते त्यांच्या जागेवर बरोबर. पण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत विमान ह्या पद्धतीने वर चाललेलं होतं. आता याच्यामध्ये काय झालं की मग कदाचित याच्यामध्ये जर सर जे बोलले तेच मी बोलतोय. याच्यामधला फायनल रिझल्ट जो आहे तो जेव्हा ब्लॅक बॉक्स आणि शेवटचं कम्युनिकेशन जे एटीसी बरोबर झालेलं आहे त्याच्यावरून हा मुद्दा क्लिअर होणार आहे की नेमकं काय झालेलं आहे. नक्कीच हा विषय आहे. मी एक शेवटची कमेंट घ्यायला प्रवीर पुरोहित यांच्याकडे जातो, जो टेक्निकल मुद्दा चौकशीला आलेला आहे, जो झालेला आहे त्याबद्दल. प्रवीरजी, मी आता पुढचा जो मुद्दा ज्याच्याबद्दल तुमची कमेंट अपेक्षित आहे तो पूर्ण इमॅजिनरी आहे. त्याला तसा काही अर्थ नाही, कारण फायटर जेट्समधलं इव्हॅक्युएशनची सिस्टीम वेगळी, इजेक्ट होण्याची सिस्टीम वेगळी आणि हे नागरी विमान याची मला कल्पना आहे. पण तरी सुद्धा आत्ताचं विमान जर का तुम्ही पाहिलं तर अक्षरशः हेल्पलेस या एका शब्दामध्ये वर्णन करता येईल. वैमानिकांच्या हातात काही नव्हतं आणि प्रवाशांच्या हातात तर काहीच नव्हतं. पण आता या गोष्टीतून धडा घेऊन, मला माहीत नाही, पण आता ज्या प्रकारच्या इजेक्ट सिस्टीम तुमच्या फायटर जेट्समध्ये असतात असा काही विचार नागरी विमानांसाठी करावा लागेल. तो प्रॅक्टिकली बघितलं तर तो मला आत्ता तरी काही शक्य वाटत नाही. कारण आता बघा ना, ह्याच्यात साधारण 250ची कॅपॅसिटी आहे या ड्रीमलायनरची. 250ची कॅपॅसिटी असताना तुम्ही इजेक्शन सीट हे एक फार कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे, कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे आणि ते प्रत्येकाला, कारण त्याच्यात कार्ट्रिज असतं, ते फायर होतं, त्याच्यात जी लोड्स येतात जेव्हा पायलट इजेक्ट करतो तेव्हा. आता आपल्याकडे कसं आहे की फायटर विमानात तो पायलट A1 G1 जी आमची कॅटेगरी असते एअरफोर्समध्ये, ती हायेस्ट कॅटेगरी ती असती. पण आपल्याकडे पॅसेंजर्स जे असतात ते सगळे वेगवेगळ्या वयोगटातले असतात. बरोबर. इजेक्शन जेव्हा करतो तेव्हा आपल्या स्पाईनला खूप त्याच्यावर जीचा लोड पडतो आणि ते सगळ्या म्हणजे वयस्कर प्रवासी, मुलं, त्यांना ते घेता येणार नाही. कारण त्याच्यात सुद्धा कसं असतं की एक बसण्याची पद्धत असती, ती इजेक्शन सीट इजेक्ट करतो तेव्हा एक पोस्चर घ्यायची पद्धत असती, म्हणजे मानेला आणि पाठीला, स्पाईनला तुम्हाला मिनिमम डॅमेज होईल असं. हे सगळं करणं सिव्हिल एअरलाइनर मध्ये शक्य नाहीये. परंतु ऍट द सेम टाइम मी हे सांगू इच्छितो की सिव्हिल एअरलाइनर्समध्ये, सिव्हिल एअरक्राफ्टमध्ये सुद्धा सेफ्टी फीचर्स खूप असतात आणि त्यामुळेच हवाई प्रवास जो आहे इतके गेले म्हणजे ऑरविल आणि विल्बर राईटच्या पहिल्या उड्डाणापासून 1903 पासून आजपर्यंत इतकी प्रगती केली आणि लोक निष्काळजीपणे जातात विमान प्रवास करायला. सो आता आपण जेव्हा ऍक्सिडेंट बघतो तर किती कोटी अब्ज फ्लाइंग आवर्स मध्ये असा ऍक्सिडेंट, त्याला ऍक्सिडेंट रेट म्हणतात,
तो आपण प्रवीरजी, मी बघितलं- मगाशीच बघणं त्याचा फार उल्लेख केला होता की जगातल्या सेफेस्ट, अतिशय सुरक्षित अशा प्रवास यंत्रणांमध्ये विमान वाहतूक ही पहिल्या क्रमांकाची आहे, हो. त्यानंतर बाकीचे असतील. आणि त्यामुळे आता अर्थातच असे धडे शिकल्यानंतरच विज्ञानाची प्रगती झाली आणि कदाचित इजेक्शनची लगेच सिस्टीम नसेल, पण काही वेगळ्या यंत्रणांचा विचार केला जाईल. आज घडीला सुद्धा जर का विमान समुद्रावर, नदीवरती जर का त्यांना लँड करावं लागलं तर त्याच्यासाठी ज्या यंत्रणा आहेत आणि आपल्याला ते विमानात बसल्यानंतर सांगितलं सुद्धा जातं. अपेक्षा आहे की कदाचित यातून धडा घेऊन यापुढचे असे अपघात टाळले जातील. पुन्हा एकदा या अपघातामध्ये ज्यांचे मृत्यू झाले, मग विमानातले असो किंवा विमानाच्या बाहेरचे असो, त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करून आणि आजच्या या अतिशय महत्त्वाच्या चर्चेला आपल्याला प्रफुल्ल पटेल, कॅप्टन निलेश गायकवाड, ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित यांनी वेळ दिला, त्यांचे आभार मानून इथेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.